अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे ठाणे येथून माधुरी ताम्हणे या ताईंचा. ताई म्हणतात, आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग. जय गजानन. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना, आपल्याला पडणारे अर्थपूर्ण स्वप्न, अशा काही गोष्टींचा आपल्याला कधीकधी अर्थबोध होत नाही. पण कालांतराने घडून गेलेल्या घटनाक्रमांकाचा साकल्याने विचार केला की त्यामागील भगवंताची योजना पाहून थक्क व्हायला होतं. मला वयाच्या 18व्या वर्षी एक स्वप्न पडलं, ज्यात मी पाहिलं की एक गणपतीचं देऊळ आहे. त्यात लख्ख पांढरा प्रकाश पसरला आहे आणि त्यातून एक भव्य शेंद्री रंगाची गणपतीची मूर्ती हळूहळू प्रगट होत आहे. ते स्वप्न मला का पडलं ते मला समजलं नाही. मी ज्या कुटुंबात जन्मले तिथे असं काहीच वातावरण नव्हतं. माझे वडील नास्तिक होते. त्यांना पूजा अर्चा आवडायची नाही. आई कधीतरी नमस्कार करताना दिसायची. त्यामुळे त्या स्वप्नांची नोंद माझ्या मनात कुठेतरी झाली, एवढंच. बाकी तेव्हा माझ्या जीवनात बाकी काही फरक झाला नाही. मी माधुरी प्रधान ताम्हणे. 1954चा माझा जन्म. त्या स्वप्नानंतर कालांतराने हळूहळू गणपतीच्या भजना पूजनाची आवड निर्माण होऊ लागली. इसवी सन 1984ला माझं लग्न झालं. नंतर नेमकं कारण सांगता येणार नाही, पण माझ्या जीवनात श्री गजानन महाराजांचा शुभंकर प्रवेश झाला. शेगावच्या श्री गजानन महाराजांनी मला जणू शेगावला खेचून घेतलं. मी नित्यनेमाने शेगावला जाऊन अगदी पारायण मंडपात श्री गजानन विजय ग्रंथांचं पारायण करू लागले. माझ्या मनात श्री गजानन महाराजांच्या विषयी आत्यंतिक भक्तिभाव जागृत झाला. मग मी अनेक वर्ष नियमित शेगाव वारी करीत राहिले. पुढे मला महाराजांच्याच कृपेने दूरदर्शनवर काम करण्याची संधी चालून आली. तेव्हा मुंबई दूरदर्शनवर सुंदर माझं घर, हॅलो सखी वगैरे कार्यक्रम महिलांमध्ये फार लोकप्रिय होते. मला ते कार्यक्रम सादर करण्याची संधी चालून आली. तेव्हा हॅलो सखी कार्यक्रम दर सोमवारी होत असे. त्यातील 2 सोमवार माझ्याकडे व 2 अन्य एकीकडे होते. मला आठवते ती इसवी सन 2000च्या सुमारास झालेली माझी शेगाव वारी. आम्ही बरेच लोक शेगावला पारायण मंडपात बसलो होतो. आमचं पारायण नुकतंच आटोपलं होतं. आम्ही अनेक लोक तिथे होतो. त्या संध्याकाळी एक पूर्ण अंध असलेले गृहस्थ तिथे आले. काठी टेकत टेकत ते त्या सर्वांमधून माझ्या जवळ आले. त्यांनी बंद मूठ माझ्यासमोर धरली आणि मला म्हणाले, कल बाजार से 3 सिक्के लिए, 2 दे दिए, एक तुम्हारे लिए रखा. त्यांनी मूठ उघडली. त्यांच्या मुठीत श्री गजानन महाराजांचं चांदीचं सुंदर नाणं होतं, जे आजही माझ्या पूजेत आहे. खडी साखर फुटाणे होते. ते सर्व माझ्या हातावर ठेवून त्यांनी माझ्या डोक्यावर थोपटलं व म्हणाले, बेटा तेरा भला होगा. ते गृहस्थ दरवाजाच्या दिशेने गेले. मी मुलांना त्याच्या मागे पिटळलं, पण ते कुठे दिसले नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला निघायचं म्हणून एक प्रकारे निरोप घेण्यासाठी म्हणून महाराजांच्या गादीजवळ गेले. तर तिथून परत निघताना अचानक ते गृहस्थ पुन्हा माझ्याकडे आले. पुन्हा डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, सब ठीक होगा. आम्ही शेगावहून परत आलो. मध्ये काही दिवस गेलेत. मला दूरदर्शनवरील संबंधित अधिकाऱ्यांनी बोलवलं. म्हणाले, माधुरी मॅडम, पुढील महिन्यात अमुक सोमवारी तुम्हाला एक कार्यक्रम तयार करायचा आहे. वास्तविक तो सोमवार तुमचा नसून त्या मॅडमचा आहे हे खरं आहे, पण त्यांना तो कार्यक्रम करणं शक्य नाही, म्हणून तुम्हालाच तो करावा लागणार. कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रसिद्ध गणेश साधक, गणेश साहित्यांच्या गाड्या अभ्यासक सौ संध्याताई अमृते यांची ओळख आपल्या सखींना करून देणे. गजानन महाराजांच्या कृपेने माझ्यासाठी नियतीने लिहून ठेवलेला तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानं माझ्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आणलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी आदरणीय गुरुमाऊलींशी ओळख झाली.
एखाद्या साधकाची जीवनशैली काय असते ते मला जवळून अभ्यासता आलं. गुरुमंत्र व गुरु मार्गदर्शनातून गणेश उपासनेचा योग्य मार्ग मिळाला. पुढील काळात मुद्गल पुराण, गणेश गीता अशा गणेश ग्रंथाची असंख्य पारायणे झालीत. इसवी सन 2011च्या सुमारास एक दिवस सकाळी गणेशानं प्रेरणा दिली की डोंबिवलीजवळ भोपर या गावी सेवेला जा. मी सकाळी तेथील मंदिरात पोहोचले. त्या दिवशीचा योग अगम्य होता. माझं स्वागत गणेश योगिनी सौ संध्याताई अमृते गुरुमाऊलींनी केलं. म्हणाल्या, मला मिळालेल्या प्रेरणेनुसार तुझ्या हातून एक कार्य घडणार आहे. हे कार्य होतं गुरुमाऊलीचं चरित्रलेखन करण्याचं. त्यानंतर मी जवळपास 9 वर्ष चरित्रलेखनाच्या कार्यात व्यस्त होते. या काळात गणेश ज्ञानाचे भांडार जणू माझ्यासाठी खुले झाले. एखादा साधक सातत्याने 25-30 वर्ष रात्री 2 वाजता उठून सूर्योदयापर्यंत साधनेत मग्न राहतो, हे पाहून अध्यात्म मार्गावरील वाटसरू होण्याची प्रेरणा कुणाला मिळणार नाही. या काळात दगडूशेठ बाप्पांनी पण खूप अनुभव गाठीशी बांधून दिले. मुद्गल पुराणाचं पारायण पूर्ण व्हावं आणि दगडूशेठ बाप्पासमोरील ताटातील प्रसाद प्राप्त व्हावा असा योग बरेचदा जुळून आला. याशिवाय अजून एक प्रकर्षानं लक्षात आलं की एखाद्या विषयावर अभ्यास करण्याची प्रेरणा गणपती बाप्पांना किंवा गजानन महाराजांनी द्यावी आणि त्याच वेळेस ते साहित्य उपलब्ध करून देण्यात मदत पुरवावी. इतकंच नाही तर त्या साहित्याचा अभ्यास झाला की त्यांच्याशी संबंधित दाखला गजानन विजय ग्रंथाच्या माध्यमातून समोर यावा. अर्थात गजानन विजय किंवा गजानन महाराज हा विषय घेऊन चिंतन करणाऱ्या बहुतेकांना असा अनुभव येतच असतो. केवळ वानगी दाखल एक गोष्ट नमूद करते. पुणे येथील सौ अर्चनाताई गावडे यांनीही गजानन विजयमधून वेगवेगळ्या विषयावर प्रेरणा मिळून तो विषय मांडण्यासाठी महाराजांनी व्यासपीठही उपलब्ध करून दिलं. त्यांना प्रेरणा झाली हंसगीता विषयावर चिंतन करण्याची. त्याचवेळी हंसगीता उपलब्ध होण्याचीही प्रेरणा झाली. असो, आता पूर्वीपेक्षा व्यासंग वाढला, ज्ञानाच्या कक्षा किंचित रुंदवल्या. आता गजानन विजयाचं पारायण सुरू झालं की त्या प्रसंगाचं समग्र चिंतन करण्याचा प्रयत्न मन करू लागतं. उदाहरणार्थ, उसानं महाराजांना मारण्याचा प्रसंग आला की साधकावर सामान्य जनांनी केलेला प्रहार, तरीही साधकाची निश्चलता. हंसगीतेत उल्लेख आहे की कुणी क्रोध दर्शवला आणि त्याला प्रतिसाद तपस्वी जेव्हा शांत चित्ताने देतो तेव्हा अशा तपस्वी साधकाचं दर्शन दैवतांनाही आनंद देऊन जातं. महाराजांनी तर मुलांनी केलेल्या प्रहारानंतर त्यांना उसाचा रस काढून दिला. अशा वेगवेगळ्या प्रसंगाच्या चिंतनातून मग मनात विचार येतात. महाराजांनी गोविंद बुवाला म्हटलं होतं, गोविंदा जे जे जयानी सांगावे ते ते तयानी अचरावे. ते किती सार्थ आहे. महाराजांनी बाळाभाऊंना उपदेश करताना कृत्य प्रेमाविना असेल तर ते व्यर्थ असं म्हटलं, तेही साधार सिद्ध झालं. असो, जो गजानन विजय ग्रंथ मला माहीत नव्हता त्याचा केवळ परिचय नाही तर तो वाचण्यातील आध्यात्मिक आनंद प्राप्त करून घेणं केवळ गजानन महाराजांच्या आशीर्वादाने शक्य झाले आहे. हे त्रिवार सत्य आहे. असो, त्या दिवशी मी त्या गृहस्थांच्या रूपाने महाराजांचा आशीर्वाद घेऊन शेगावहून निघाले. तो एका गणेश कार्यात लिप्त झाले, किंबहुना महाराजांनी मला त्यात गुंतवले. मधील काळात शेगाव वारी झालीच नाही. तिकडे ते कार्य आटपत आले आणि मला गजानन अनुभव पुस्तक वाचण्याचा योग आला. मी अक्षरशः झपाटल्यासारखं ते पुस्तक, ते महाराजांचे अनुभव वाचले आणि पुन्हा शेगावकडे आकर्षित झाले. परवा असाच एक महाराजांनी स्वप्नात दर्शन दिल्याचा अनुभव वाचून आतून तीव्रतेने महाराजांना म्हटलं, मला खूप दिवसांनी तुम्ही शेगावला परत आणलं आहे, मला नाही का दर्शन देणार. त्याच रात्री स्वप्नात येऊन पारायण मंडपात महाराजांनी मला दर्शन दिलं. मी धन्य झाले. आज घडून गेलेल्या त्या घटना क्रमांकाचा विचार करते तेव्हा लक्षात येतं, अकल्पितपणे पडलेले गणेशाचे स्वप्न पुढे माझ्या हातून होणाऱ्या कार्याचं सूचक होतं. ध्यानीमनी नसताना शेगाव आणि तेथील पारायण हे भक्ती मार्गावर पडलेलं पाऊल होतं. अंधाळ्या गृहस्थांनी एकदा माझ्याकडे येणं हा योगायोग म्हणता आला असता, पण त्यांनी 2दा दिलेल्या आशीर्वादास पुढील कार्याची योजना होती. त्यांनी गजानन महाराजांचे दिलेले चांदीचं नाणं म्हणजे, बाई तुझं आता इथे येणं होणार नाही,
पण मी तुझ्या सोबत आहे याचं सूचक होतं. वास्तविक दूरदर्शनवर गुरुमाऊलींचा कार्यक्रम माझ्या वाट्याला नव्हता. तो माझ्याकडून करून घेणं यात मला पडलेल्या स्वप्नाचा निश्चित संदर्भ होता. माझी शेगाव वारी आणि पारायण आशीर्वादासह खंडित करून मला गणेश कार्यात व्यस्त ठेवलं. त्या काळात गणेश साहित्यांचा व्यासंग घडवून गुरुमाऊलींचा आशीर्वाद मिळवून दिला. दगडूशेठ बाप्पाकडून अनुभव प्राप्त करून प्रसाद मिळवून दिला आणि ते कार्य पूर्ण होताच श्री गजानन अनुभवच्या माध्यमातून मला पुन्हा शेगावला घेऊन आले. आता शेगाव वारी आणि पारायण पुनश्च नियमित सुरू झाले आहे. बराच काळ दूर ठेवूनही मात्र त्यांनी दर्शनाचा आणि वाचनाचा आनंद द्विगुणित करून दिला आहे. आता अंतर्मन ग्वाही देऊ लागलं आहे. बाई ग, अध्यात्म प्रगती करायची असेल तर गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन राहा. तोच आध्यात्मिक उन्नतीचा राजमार्ग आहे. अर्थात त्याचवेळी ते हेही सांगायला विसरत नाही की या मार्गावर जायचं तर मुखात सतत नामस्मरण असणं गरजेचं आहे. तेव्हा म्हणत राहा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.